A new topic, that is a superposition of waves. Waves superposition आपण आज पाहणार आहेत. So in this topic, we'll see the definition of waves. What is meant by waves? Waves म्हणजे काय? So wave, it is a disturbance propagating through inertial and elastic media so that every particle of a media oscillates with the same frequency and amplitude. Such a disturbance is known as a wave, and the motion is known as, or the motion of particles of a medium is known as a wave motion. याच्यामध्ये दोन्ही डेफिनेशन घेतलेली आहे, वेव्हची डेफिनेशन घेतलेली आहे आणि वेव्ह मोशनची डेफिनेशन घेतलेली आहे. So what is meant by wave? It is a disturbance propagating through inertial and elastic media so that every particle of a media oscillates with the same frequency and amplitude. Such a disturbance is called as a wave, and the motion of a particles of media is called as a wave motion. So, what is the note here? Wave motion is a doubly periodic, that is a periodic in a space and time. वेव्ह मोशन हे कसं आहे? डबली पिरियडिक आहे. म्हणजे या मोशन मध्ये डिस्टन्स पिरियडिसिटी आहे आणि टाइम पिरियडिसिटी आहे, किंवा स्पेस पिरियडिसिटी आहे आणि टाइम पिरियडिसिटी आहे. म्हणजे या मीडियमचा जो पार्टिकल आहे त्याचा ऑस्युलेट होण्याचा टाइम पिरियड ऑफ ऑस्युलेशन कोणत्याही पार्टिकलचा घेतला तर तोच आहे. फर्स्ट पार्टिकल घ्या, सेकंड पार्टिकल घ्या, थर्ड पार्टिकल घ्या, फोर्थ पार्टिकल घ्या, एनथ पार्टिकल घ्या, प्रत्येक पार्टिकलचा टाइम पिरियड ऑफ ऑस्युलेशन हा सारखाच आहे, म्हणून ते पिरियडिक मोशन आहे. आणि प्रत्येक पार्टिकलचं अँप्लिट्यूड पहिल्या पार्टिकलचं आणि एनथ पार्टिकलचं अँप्लिट्यूड ही सारखं आहे, म्हणून त्या ठिकाणी ही स्पेस पिरियडिसिटी आहे. बरेच जण शिकवत असताना स्पेस पिरियडिसिटी म्हणजे डिस्टन्स पिरियडिसिटी, आणि त्याला असं म्हणतात की मोशन इज रिपीटेड आफ्टर इक्वल डिस्टन्स ऑफ टाइम. हे चुकीचं आहे. इक्वल डिस्टन्सवर मोशन रिपीट होतोय म्हणून त्याला स्पेस पिरियडिसिटी म्हणत नाहीत, तर त्याचं अँप्लिट्यूड कॉन्स्टंट राहतं म्हणून त्याला स्पेस पिरियडिसिटी म्हणतात. हे विशेष लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. सो वेव्ह इट इज अ पिरियडिक मोशन. तर वेव्हची डेफिनेशन काय? इट इज अ डिस्टर्बन्स प्रोपगेटिंग थ्रू इनर्शियल अँड इलास्टिक मीडिया so that every particle of a media oscillates with the same frequency and amplitude. Such a disturbance is called as a wave, and the motion of a particles of a media, that is called as a wave motion. And there is a point which is to be remembered. This wave motion is periodic in a space and time, that is a doubly periodic motion. त्याला डबल पिरियडिसिटी आहे. म्हणजे मग त्या ट्रान्सव्हर्स वेव्स असतील किंवा लॉंगिट्युडिनल वेव्स असतील. समजा मी असं बोलायला लागलो, हे मीडियमचे जे पार्टिकल्स आहेत या प्रत्येक पार्टिकलचं अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन सारखं आहे, माझ्या तोंडासमोर जे पार्टिकल्स असतील ते, आणि प्रत्येक पार्टिकलचा टाइम पिरियड ऑफ ऑस्युलेशन हा सुद्धा सारखा आहे. मग तो फर्स्ट पार्टिकल असेल की लास्ट पार्टिकल असेल. अशा प्रकारे त्या मीडियामधून जो डिस्टर्बन्स प्रोपगेट होतो त्या डिस्टर्बन्सला वेव्ह म्हणायचं, आणि या वेव्हमुळे जे मोशन निर्माण झालं त्या मीडियामध्ये त्या मोशनला आपण वेव्ह मोशन असं म्हणायचं. याच्यानंतर जी डेफिनेशन येते ती प्रोग्रेसिव्ह वेव्हची डेफिनेशन येते. व्हॉट इज मीन बाय प्रोग्रेसिव्ह? प्रोग्रेसिव्ह या शब्दाचा अर्थ ज्याच्यामध्ये प्रोग्रेसिव्हनेस आहे, ज्याच्यामध्ये कंटिन्युटी आहे, ज्याच्यामध्ये सातत्य आहे, त्याला आपण प्रोग्रेसिव्ह असं म्हणतो. म्हणजे एखादी वेव्ह एखाद्या मीडियामधून कंटिन्युअसली पुढे जात असेल तर अशा प्रकारच्या वेव्हला आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह असं म्हणतो. सो प्रोग्रेसिव्ह वेव्ह, इट इज अ डिस्टर्बन्स propagating continuously through inertial and elastic media so that every particle of a media oscillates with the same frequency and amplitude, or wave propagates through the media without changing its shape. ती वेव्ह त्या मीडियामधून प्रोपगेट होत असताना
एक तर त्याचं अँप्लिट्यूडही बदलत नाही आणि त्याचा टाइम पिरियड ऑफ ऑसोलेशनही बदलत नाही. म्हणजे त्या वेव्हचा जो शेप आहे तो शेप न बदलता ती अव्याहतपणे कंटिन्युअसली त्या मीडियममधून प्रोपोगेट होते. अशा प्रकारच्या वेव्हला आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह असं म्हणलेलं आहे. इट इज अ डिस्टर्बन्स प्रोपोगेटिंग कंटिन्युअसली थ्रू इनर्शियल अँड इलास्टिक मीडिया so that every particle of a media oscillates with the same frequency and amplitude, or wave propagates without changing its shape. Such a wave is known as a progressive wave. म्हणजे प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय? अशी वेव्ह की त्या एखाद्या मीडियम मधून जात असताना ती कंटिन्युअसली प्रोपोगेट होते. त्या मीडियम मधून ती सातत्यानं पुढे जात राहते. आणि ही वेव्ह म्हणजे काय? या वेव्हचं काय काम आहे? वेव्ह कॅरीज द एनर्जी फ्रॉम वन पॉइंट टू अदर पॉइंट ऑफ मीडिया. मीडियामधून एनर्जी कॅरी करण्याचं काम हे वेव्हचं आहे. समजा मी बोलल्यानंतर पार्टिकल्स व्हायब्रेट होतात, वेव्ह तयार होते आणि ही वेव्ह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. म्हणजे साऊंड एनर्जी एका ठिकाणची दुसऱ्या ठिकाणी नेली जाते. पाण्याच्या पृष्ठभागावर खडा टाकल्यानंतर त्या पाण्याच्या पृष्ठभागावर असे कॉन्सेंट्रिक सर्कल्स निघतात. ते बाहेरच्या दिशेनं प्रोपोगेट होतात. म्हणजे आपण दिलेली एनर्जी त्या सरफेसवर अशी दूरपर्यंत पोहोचवली जाते. म्हणजे मीडियम मध्ये एका ठिकाणी मिळालेली एनर्जी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे, वाहून नेणे हे या वेव्हचं काम आहे. व्हॉट इज द फंक्शन ऑफ वेव्ह? वेव्ह कॅरीज द एनर्जी ॲज वेल ॲज मोमेंटम फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस ऑफ द मीडिया. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एनर्जी आणि मोमेंटम कॅरी करण्याचं काम ही वेव्ह करते. सो द फंक्शन ऑफ अ वेव्ह इज it carries the energy as well as momentum from one to another place of a media. तर अशा प्रकारे ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. The wave which continuously propagates through inertial and elastic media so that every particle of a media oscillates with the same frequency and amplitude, or it propagates through the media without changing its shape. Such a wave is called as a progressive wave. So sound waves are progressive waves. So we will see the properties of a progressive waves. या प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या प्रॉपर्टीज काय आहेत, त्याचे गुणधर्म काय आहेत? तर पहिली प्रॉपर्टी, प्रोग्रेसिव्ह वेव्ह कंटिन्युअसली प्रोपोगेट्स थ्रू द मीडिया. ती वेव्ह, प्रोग्रेसिव्ह वेव्ह ही त्या मीडियम मधून, इनर्शियल अँड इलास्टिक मीडिया मधून ती कंटिन्युअसली प्रोपोगेट होते. अशा प्रकारच्या वेव्हला प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणायचं. जी मीडियम मधून प्रोपोगेट होते त्याला प्रोग्रेसिव्ह म्हणायचं. जी प्रोपोगेट होत नाही त्याला स्टेशनरी वेव्ह म्हणायचं. ते येणारच आहे आपल्याला. याच टॉपिक मध्ये आपण त्या स्टेशनरी वेव्ह सुद्धा शिकणार आहेत. पण स्टेशनरी वेव्ह मीडियम मधून प्रोपोगेट होत नाही, प्रोग्रेसिव्ह वेव्ह मीडियम मधून प्रोपोगेट होते. अशा प्रकारच्या वेव्हला आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह असं म्हणतो. दुसऱ्या प्रकारचं कॅरेक्टरिस्टिक्स, एव्हरी पार्टिकल ऑफ अ मीडिया oscillates with the same frequency and amplitude. ज्या मीडियम मधून वेव्ह प्रोपोगेट होते, पास होते, त्या मीडियाचा प्रत्येक पार्टिकल सेम फ्रिक्वेन्सी आणि अँप्लिट्यूड व्हायब्रेट होतो. म्हणजे जे अँप्लिट्यूड ऑफ ऑसोलेशन आणि फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसोलेशन फर्स्ट पार्टिकलचं असेल, तेच फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसोलेशन आणि अँप्लिट्यूड ऑफ ऑसोलेशन हे लास्ट पार्टिकलचं सुद्धा असेल. सो वी कॅन से दॅट every particle of a media oscillates with the same frequency and amplitude. So, third characteristics, it is a doubly periodic motion. Wave motion is a doubly periodic. किती पिरियडिसिटी आहे त्याच्यामध्ये? 2 पिरियडिसिटी आहेत. सिंगल पिरियडिक मोशन कोणतं असतं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, इट इज अ पिरियडिक मोशन. ऑसिलेटरी मोशन, इट इज अ पिरियडिक मोशन. That oscillator may be damped oscillator or normal oscillator. Its motion is a periodic motion. Then this wave, it is a periodic motion, but wave has double periodicity. Whereas uniform circular motion and oscillatory motion, they have only time periodicity. Uniform circular motion मध्ये आणि ऑसिलेटरी मोशन मध्ये फक्त टाइम पिरियडिसिटी आहे, डिस्टन्स पिरियडिसिटी नाही आहे, स्पेस पिरियडिसिटी नाही आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अँप्लिट्यूड कॉन्स्टंट राहत नाही. पण या वेव्ह मोशन मध्ये डिस्टन्स पिरियडिसिटी आहे
आणि टाइम पिरियडिसिटी सुद्धा आहे, म्हणजे हे वेव्ह मोशन हे डब्ल्यू पिरियडिक आहे. द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, the velocity of a wave is given by v is equal to n lambda, where n is the frequency of oscillation and lambda is the wavelength. What is meant by lambda? It is a distance traveled by wave in one cycle. समजा ही वेव्ह आहे, तर या वेव्हनं एका सायकल मध्ये जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं जातं त्याला आपण वेव्ह लेंथ असं म्हणतो. It is a distance traveled by wave in one cycle, that is called as a wavelength. And what is the frequency? It is the number of oscillations completed by the particle in 1 second. तो मीडियमचा जो पार्टिकल आहे तो एका सेकंदात किती ऑसिलेशन्स कंप्लीट करतो त्याला त्याची फ्रिक्वेन्सी असं म्हणायचं. आणि एका ऑसिलेशन मध्ये ती वेव्ह किती अंतर डिस्टन्स ट्रॅव्हल करते त्याला आपण वेव्ह लेंथ असं म्हणायचं. या दोन्हीचा गुणाकार घेतला v इज इक्वल टू n लॅम्बडा, तर आपल्याला व्हेलॉसिटी ऑफ अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह मिळते. Then the next characteristics, fifth characteristic, no particle is permanently at rest. ही वेव्ह ज्या मीडियम मधून पास होते त्या मीडियमचा कोणताही पार्टिकल रेस्ट कंडिशन मध्ये राहत नाही. Each and every particle is oscillating about its mean position. No particle is at rest. एकही पार्टिकल रेस्ट मध्ये राहत नाही. हा, नो डाऊट. तो पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला गेल्यानंतर मोमेंटरीली स्टॉप होतो, पुन्हा परत येतो, त्याला रेस्ट म्हणायचं नाही. इट इज अ ट्रान्सियंट पोझिशन, क्विसी स्टेशनरी पोझिशन, म्हणजे ती काही फार वेळासाठी तिथं रेस्टमध्ये राहत नाहीये, तो क्षणार्धात परत येतो पुन्हा तिथून. तर अशा प्रकारे या प्रोग्रेसिव्ह वेव्ह ज्या मीडियम मधून पास होते त्या मीडियमचा ईच अँड एव्हरी पार्टिकल इज इन मोशन. असा कोणताच पार्टिकल परमनंटली रेस्ट कंडिशन मध्ये राहत नाही. देन देर इज अ कॉन्स्टंट फेज डिफरन्स बिटवीन टू पार्टिकल्स और टू नेबरिंग पार्टिकल्स ऑफ अ मीडिया. समजा मीडियाचा हा पार्टिकल आहे, दुसरा पार्टिकल आहे, तिसरा पार्टिकल आहे, चौथा पार्टिकल आहे. पहिल्या आणि दुसऱ्या पार्टिकल मध्ये 10 डिग्रीचा अँगल असेल तर दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये 10 डिग्रीचाच अँगल असेल. चौथ्या आणि पाचव्यामध्ये 10 डिग्रीचाच अँगल असेल. समजा या वेव्हची जी एक वेव्ह आहे, एक सायकल आहे, ही एक सायकल 2 पाय इतकी असते. 2 पाय म्हणजे 360 डिग्री, 360 डिग्री. समजा या एका सायकल मध्ये 10 पार्टिकल असतील तर कोणत्याही 2 पार्टिकल मध्ये तुम्हाला किती फेज डिफरन्स येईल? 36 डिग्रीचा फेज डिफरन्स येईल. तो कॉन्स्टंट असतो. कॉन्स्टंट असतो म्हणजे ठराविक अंतरावर पार्टिकल हे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. पार्टिकल त्या मीडियम मध्ये पार्टिकलचं डिस्ट्रीब्युशन आणि इव्हन नाही, ते इव्हन आहे. त्या बाजूला सारख्याच अंतरावर ते पार्टिकल तुम्हाला भेटतील. त्याच्यामुळं 2 पार्टिकल मध्ये कोणत्याही 2 पार्टिकल मध्ये कॉन्स्टंट फेज डिफरन्स असतो. जसं की एक उदाहरण देतो तुम्हाला. हे जे एक सायकल आहे, या एक सायकल मध्ये जर 10 पार्टिकल्स असतील तर कोणत्याही 2 सलग पार्टिकल मधला अँगल 36 डिग्री येतो. म्हणजे 360 भागिले 10 म्हणजे 36 डिग्री येतो. अशा प्रकारे देर इज अ कॉन्स्टंट फेज डिफरन्स बिटवीन 2 नेबरिंग पार्टिकल्स ऑफ मीडिया. सो फॉर प्रोपगेशन ऑफ वेव्ह, फॉर प्रोपगेशन वेव्ह रिक्वायर्स इनर्शियल अँड इलास्टिक मीडिया. हा महत्वाचा गुणधर्म आहे. वेव्ह जर एखाद्या मीडियामधून पास करायची असेल, आपल्याला पाठवायची असेल, तर ती वेव्ह त्या मीडियातून प्रोपोगेट होण्यासाठी ते मीडिया हे इनर्शियल मीडिया असलं पाहिजे. त्या मीडियाला इनर्शिया असला पाहिजे, म्हणजे त्या मीडियाला एनर्जी स्टोरिंग कॅपॅसिटी असली पाहिजे, त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर करण्याची क्षमता असली पाहिजे. अशा मीडियमला आपण इनर्शियल मीडिया असं म्हणतो. अँड इलास्टिक, त्या मीडियम मध्ये परमनंट डिफॉर्मेशन होऊ नये म्हणून त्या मीडियामध्ये इलास्टिसिटी पाहिजे. समजा ती वेव्ह प्रोपोगेट झाल्यानंतर त्या मीडियम मध्ये डिफॉर्मेशन न राहता तो पार्टिकल आहे ते आपल्या मूळ पोझिशनला आले पाहिजेत, मूळ पदावर आले पाहिजेत. म्हणून कोणतीही वेव्ह एखाद्या मीडियम मधून पाठवायची असेल तर ते मीडियम कसं असलं पाहिजे? इनर्शियल असलं पाहिजे, एनर्जी स्टोअर करण्याची क्षमता असली पाहिजे, तरच ती एनर्जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कॅरी करता येते. एनर्जी स्टोरिंग कॅपॅसिटी नसेल तर ती एनर्जी कॅरी करणार नाही एका ठिकाणची दुसऱ्या ठिकाणी. मग या वेव्हचं फंक्शनच होणार नाही ना.
वेव्हचं फंक्शन काय? वेव्ह ऑलवेज कॅरीज द एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस ऑफ अ मीडिया. मीडियाच्या एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी एनर्जी अँड मोमेंटम कॅरी करायचं काम कोण करतं? तर वेव्ह करतं. म्हणून ही एनर्जी कॅरी करण्यासाठी त्या मीडियाची एनर्जी स्टोअर करण्याची कॅपॅसिटी असली पाहिजे. म्हणून ते मीडिया इनर्शियल मीडिया असलं पाहिजे. सो फॉर प्रोपगेशन वेव्ह रिक्वायर्स इलास्टिक अँड इनर्शियल मीडियम. अँड लास्ट कॅरेक्टरिस्टिक्स ड्युरिंग द प्रोपगेशन ऑफ वेव्ह, energy and momentum is transferred but not the matter. समजा या मीडियामधून वेव्ह प्रोपगेट झाली, तर या मीडियाचं या ठिकाणचं मॅटर त्या ठिकाणी जातं असं नाहीये. त्या मीडियाचा जो पार्टिकल आहे तो त्याच ठिकाणी व्हायब्रेट होतो. तो फक्त एनर्जी पुरत्या पार्टिकलला देतो, त्याच्या पुढच्या पार्टिकलला देतो, तो त्याच्या पुढेच्या पार्टिकलला देतो. अशा प्रकारे सक्सेसिव्हली एनर्जी हँड ओव्हर केली जाते. त्या मीडियाचा पार्टिकल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. पार्टिकल आहे तिथेच राहतो, फक्त तो आहे त्या ठिकाणी ऑसिलेट होतो आणि आपल्याकडची एनर्जी नेबरिंग पार्टिकलला देतो, तो त्याच्या नेबरिंग पार्टिकलला देतो. अशा प्रकारे ती एनर्जी सक्सेसिव्हली कॅरी केली जाते. म्हणून ड्युरिंग द प्रोपगेशन ऑफ वेव्हज ओनली एनर्जी अँड मोमेंटम इज कॅरीड बट नॉट द मॅटर. मीडियमचा पार्टिकल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीये. मीडियमचा पार्टिकल आहे तिथेच राहतो, फक्त तो ऑसिलेट झाल्यानंतर स्वतःकडची एनर्जी नेबरिंग पार्टिकलला म्हणजे नेक्स्ट पार्टिकलला देतो, तो त्याच्या पुढच्या पार्टिकलला देतो. अशा प्रकारे ती एनर्जी कॅरी केली जाते. तर आपण ज्या वेव्हच्या बाबतीत डिस्कस करायला लागलोय, चर्चा चाललेली आहे, ही मेकॅनिकल वेव्ह आहे. ही मेकॅनिकल वेव्ह आहे. हे कॅरेक्टरिस्टिक्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे नाहीत. तर मग या मेकॅनिकल वेव्हज किती प्रकारचे आहेत? मेकॅनिकल वेव्हज या दोन प्रकारच्या. सो टाइप्स ऑफ वेव्हज, देर आर टू टाइप्स ऑफ वेव्हज, ट्रान्सव्हर्स वेव्ह अँड लॉंगिट्युडिनल वेव्ह. वेव्हचे दोन प्रकार आहेत, एक तर ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे, दुसरा लॉंगिट्युडिनल. तर ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे काय? इट इज अ वेव्ह इन विच पार्टिकल्स ऑफ अ मीडिया व्हायब्रेट्स परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह. वेव्ह ज्या दिशेला प्रोपगेट होते, समजा जर वेव्ह या दिशेला प्रोपगेट होत असेल, एनर्जी फ्लो जर या बाजूला असेल, एनर्जी कॅरीड फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, या दिशेला एनर्जी जर प्रोपगेट होत असेल, तर या मीडियाचा पार्टिकल त्याला असा या दिशेला व्हायब्रेट होतो. एनर्जी या दिशेला प्रोपगेट होते, पार्टिकल असा व्हायब्रेट होतो. म्हणजे पार्टिकलची डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन आणि डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह, दीज टू डायरेक्शन्स दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. सच ए वेव्ह इज कॉल्ड एज अ ट्रान्सव्हर्स वेव्ह. अशा प्रकारच्या वेव्हला आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह असं म्हणतो. आता एक्झाम्पल काय कोणतं याचं? सो वेव्हज आर प्रोड्युस्ड इन अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग. आपले जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत, तानपुरा असेल, एकतारी असेल, वीणा असेल, किंवा जे कोणते स्ट्रिंगचे इन्स्ट्रुमेंट असतील, त्या स्ट्रिंगला जर आपण असं प्लग केलं तर स्ट्रिंग मधून जी एनर्जी आहे ती एनर्जी अशी प्रोपगेट होते, पण स्ट्रिंग मात्र अशी व्हायब्रेट होते. म्हणजे या स्ट्रिंगचे व्हायब्रेशन आणि स्ट्रिंग मधली एनर्जीची डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन हे एकमेकाला कसे ते परपेंडिक्युलर. किंवा आपण सरफेस वेव्हचं जर एक्झाम्पल पाहिलात, पाण्यामध्ये खडा टाकल्यानंतर असे कॉन्सेंट्रिक सर्क्युलर तरंग निर्माण होतात आणि तरंग ते आउटवर्ड डायरेक्शनला जातात. ते जर पाहिले आपण ज्यावेळेस खडा टाकतो त्यावेळेस त्या खड्याची एनर्जी त्या वॉटर मॉलिक्यूलला मिळते. वॉटर मॉलिक्यूल व्हायब्रेट होतो, तो दुसऱ्याला व्हायब्रेट करतो, तिसऱ्याला व्हायब्रेट करतो, आणि अशा प्रकारे हे पार्टिकल वॉटर मॉलिक्यूल असा व्हायब्रेट होतो आणि एनर्जी या दिशेला प्रोपगेट होते. म्हणजे वॉटर मॉलिक्यूलची डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन आणि वॉटर मधून प्रोपगेट होणारी एनर्जी ती जर पाहिला तर त्याची डायरेक्शन ही परपेंडिक्युलर आहे. डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन अँड डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. सो दिस इज अ ट्रान्सव्हर्स वेव्ह किंवा त्याला सरफेस वेव्ह असं आपण म्हणतो. त्यानंतर दुसऱ्या येत्या लॉंगिट्युडिनल वेव्हज. It is a wave in which the particles of a media vibrates parallel to the direction of propagation of waves. याचं एक्झाम्पल आहे साऊंड वेव्स. आता समजा मी बोलायला लागलो, हे बोलल्यानंतर काय होतं,
माझ्या लिप मुवमेंटमुळं किंवा तोंडातल्या हवेमुळं इथं जो एअर मॉलिक्यूल आहे याच्यावर आघात निर्माण होतो, हा व्हायब्रेट होतो असा. हा व्हायब्रेट झाला की तो त्याच्या बाजूच्याला पुढच्याला एनर्जी देतो, तो असा व्हायब्रेट होतो, तो असा व्हायब्रेट होतो आणि ही साऊंड एनर्जी या मीडियम मधून प्रोपोगेट केली जाते, ट्रान्सफर केली जाते. पण याची डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन आणि डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन पाहिलं तर काय, एनर्जी याच दिशेला प्रोपोगेट होते आणि पार्टिकल असाच व्हायब्रेट होतो. म्हणजे डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन आणि डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन हे कसे आहेत, एकमेकाला पॅरलल आहेत. म्हणून when the wave in which particles of media vibrates parallel to the direction of propagation of wave or direction of a transfer of energy, then such a wave is called as a longitudinal wave. So see this, in this case wave is propagating in this direction, energy flow is in this direction and these particles they are vibrating in this direction. या दिशेला हे पार्टिकल व्हायब्रेट होतात. म्हणून डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन हे पाहिजे, डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन आणि डायरेक्शन ऑफ एनर्जी फ्लो और डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ एनर्जी दे आर पॅरलल टू इच अदर. सच ए वेव्ह इज कॉल्ड एज अ लॉंगिट्युडिनल वेव्ह. तर अशा प्रकारे हे वेव्हचे दोन प्रकार